शुभ सकाळ मित्रांनो, शिंदे फॅमिलीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आताच मी उठलो, फ्रेश झालो आणि आता प्रणितची शाळेत जाण्याची तयारी सुरू आहे. आज त्याला तंदूर रोटी खायची होती, म्हणून त्याच्या मम्मीने रात्रीच तंदूर रोटीची तयारी करून ठेवलेली होती. कारण ते पीठ भिजून वगैरे ठेवावे लागते, काहीतरी त्याच्यामध्ये मिक्स करावं लागते मित्रांनो. तर आता ती तंदूर रोटी बनवत आहे. तर मित्रांनो, आपण बघूया तंदूर रोटी कशी बनते ती. चला मग. शुभ सकाळ मित्रांनो, शिंदे फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता सकाळ झालेली आहे आणि मुलाच्या टिफिनची तयारी सुद्धा सुरू आहे. तर रात्री लाईट नव्हती म्हणून व्हिडिओ बनवला नाही, कारण मला बनवायच्या होत्या होममेड रोटी. त्याला, माझ्या मुलाला रोटी खूप आवडते आणि त्याचं चाललं होतं मला रोटी खायची. म्हटलं चला आपण घरी बनवलेल्या रोटीचा व्हिडिओ शेअर करूया. रात्री लाईट नव्हती म्हणून व्हिडिओ नाही बनवला. तर मी मैद्यामध्ये थोडंसं मीठ आणि दही टाकून हा मैदा पूर्ण रात्री भिजवून ठेवला होता, जेणेकरून तो चांगला फुलेल आणि व्यवस्थित फर्मेट होईल थोडासा, जेणेकरून सकाळी रोटी बनवण्यासाठी आपल्याला व्यवस्थित पीठ मिळेल. जर आपल्याला घरीच रोटी बनवायची असेल तर आपण मैद्यामध्ये दही टाकून पीठ रात्रीच भिजवून ठेवून सकाळी बनवू शकतो, किंवा सकाळी भिजवून संध्याकाळी सुद्धा बनवू शकतो. तर मी मैद्यामध्ये दही टाकून रात्रीच हे पीठ भिजवून ठेवलेलं आहे आणि आता त्याच्या मी रोट्या बनवणार आहे. तर रोटीसाठी लागतो तंदूर, परंतु आपल्याकडे तंदूर नाही, तर मी गॅसवरच बनवणार आहे. तर प्रथम मी याचे छोटे छोटे गोळे करून घेते. लहान मोठी रोटी जशी हवी तशी आपण गोळे बनवून घ्यायचे. अशा पद्धतीने मी गोळे बनवून घेते, कारण रोटी व्हायला टाइम नाही लागत. तर अशा पद्धतीने मी एक एक करून गोळे आधी रेडी करून ठेवते, म्हणजे पटपट रोटी बनवायला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता मी रोटी बनवणार आहे. तर चपातीच्या पिठासोबत थोडंसं ते मी लाटून घेणार आहे, कारण रोटीला लावायला मी मैदा नाही ठेवलेला. अर्धा किलो मैद्यामध्ये पाव किलो दही घेऊन मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते भिजवून घेतलं. तर चपातीसारखी आपण ती रोटी लाटून घेणार आहोत. आपल्याला हवी तशी जाड, पातळ, छोटी मोठी आपण ती लाटू शकतो. रोटी लाटेपर्यंत मी गॅस लावून तवा गरम करायला ठेवते, कारण तव्यावर रोट्या बनवायच्या आहेत. आणि जेणेकरून दांडीचा जो तवा असेल त्याचा आपण वापर करूया, कारण ती आपल्याला शेकायची पण आहे. रोटी लाटून झाल्यानंतर तिला एका बाजूने मी पाणी लावून घेते. आणि पाणी लावलेला जो भाग आहे तो मी तव्याच्या बाजूने चिटकवून घेणार आहे. रोटी आता होत आलेली आहे. त्याच्यावर आपण कोथिंबीर, तीळ आपल्याला आवडत असेल तर चिटकवू शकतो, परंतु माझ्या मुलाला यातलं काहीच आवडत नाही, म्हणून मी साधीच बनवते. अशी रोटी फुलायला लागल्यानंतर तिला आपल्याला आता
अशी शेकून घ्यायची आहे. चुलीवर चांगल्या पद्धतीने शेकली जाते, तंदूरमध्येही छान होते, परंतु आपल्याकडे गॅस आहे तर आपण गॅसवरच बनवणार आहोत. तर बघू शकता छानपैकी फुगलेली आहे ही रोटी. तर ही होममेड रोटी आहे आणि घरी बनवल्यानंतर ती अशाच पद्धतीने होते, कारण ही तव्यावर बनवलेली रोटी आहे आणि हॉटेलमध्ये तंदूरमध्ये बनवली जाते, परंतु चवीला सेम लागते आणि होतेही छान. तर बघू शकता ही छान झालेली आहे. अशाच पद्धतीने आता मी सर्व रोट्या बनवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या रोट्या मी लाटून घेणार आहे आणि एक एक तव्यावर शेकून अर्धी बाजू गॅसवर शेकणार आहे. याला पाणी लावायचं, जर आपल्याला आवडत असेल तर दुसऱ्या बाजूला आपण तेल सुद्धा लावू शकतो, परंतु मैदा आहे आणि वरून तेल लावल्यानंतर ती पचायला थोडी जड जाते, म्हणून मी तेलाचा वापर न करता फक्त साध्याच पद्धतीने बनवते. या बाजूने आपण थोडं तेल लावून शेकून घेऊ शकतो, म्हणजे जी छान दिसते, परंतु अशी ती छान शिजली जाते. तर तुम्ही बघू शकता ही पुन्हा फुललेली आहे आणि मी आता तिला पलटी करून पुन्हा शेकून घेणार आहे. अशा पद्धतीने तिला गॅसवर शेकून घ्यायची आहे. जास्त शेकल्यानंतर ती जास्त काली होते आणि कधी कधी ती पेटही घेऊ शकते, कारण तो मैदा आहे, म्हणून जपून तिला वापरावी लागते. तर बघू शकता छानपैकी झालेली आहे आणि अशाच पद्धतीने सर्व मी बनवून घेणार आहे. तर मग अशा पद्धतीने माझ्या रोट्या बनवून झालेल्या आहेत. रोट्या बनवून झालेल्या आहेत आणि आता मी बनवत आहे प्रणितला बटाट्याची भाजी, कारण त्याला टिफिन द्यायचा आहे. एका बाजूला चहा ठेवला आणि एकीकडे मी भाजी बनवायला घेतलेली आहे. तर आता त्याच्यासाठी मी पटकन भाजी बनवून टिफिन रेडी करते. तर मित्रांनो, रोटी बरोबर त्याला बटाट्याची भाजी आवडते, म्हणून मी त्याला बटाट्याची भाजी बनवून देत आहे. तर मग मित्रांनो, माझी भाजी सुद्धा रेडी झालेली आहे आणि आता मी प्रणितचा टिफिन पॅक करून त्याला देत आहे, कारण त्याला जायचं आहे शाळेत. अशा प्रकारे मी टिफिन भरून रेडी केलेला आहे. टिफिन भरून रेडी झालेला आहे माझा आणि आता प्रणित शाळेत जाणार आहे, तर त्याला मी टिफिन देते. बघू शकता बाहेर जोरदार पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, आता सकाळी सकाळीच आमच्याकडे जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. बघू शकता तुम्ही, आताच वारा सुटला होता आणि लगेच पाऊस पण चालू झाला. सकाळी सकाळी खूप पाऊस पडतो आमच्याकडे.
तर मित्रांनो, प्रणीतची आता पूर्णपणे तयारी झालेली आहे. त्याला टिफिन पण दिला मम्मीने बनवून त्याच्या, आणि सर्व तयारी झालेली आहे. आता तो शाळेमध्ये जाणार आहे. बाय. हां. ठीक आहे, जा व्यवस्थित जा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, नेहमी आनंदी राहा. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक पण करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही. तर मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करा आपलं चॅनल. तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.